तर मित्रांनो, कवठे महांकाळमध्ये सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीची तयारी कुठवर आली ते आज बघूया आपण. तर हॅलो गाईज, मी आहे ब्लॉगर ब्लॉग 43. तर सकाळ सकाळी आवरल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी गेलो होतो श्री संत गाडगे बाबा जयंती सोहळ्यामध्ये. गेल्या गेल्या पहिल्यांदा गाडगे बाबांच्या पाया पडलो, त्यानंतर कार्यक्रम चालू झालता. कार्यक्रम तर एकदम भारी चालू होता. पहिल्यांदा प्रसाद घेतो, नाहीतर मला घरला जायला उशीर होते. प्रसाद घेऊन डायरेक्ट घरला निघालो. मित्राकडे गेलतो तर हे मला बघायला मिळालं असं वाटलं नव्हतं. गडी फरशी घासालाय, त्याला मट्टा प्यायला चल म्हणून आणलेला. तिथं जाऊन मट्टा प्यायला आणि गडबड करायला घरला चल घरला चल. घरला जाऊन काय भांडी घासणार आहे भांडी घासायची वेळ आल्या. आता तुम्हाला दाखवते यात्रेत काय काय आले आपल्या. तर आहे ब्रेक डान्स मध्ये पण टचका खायला जेवढी मजा येते नाही तेवढी कशात नाही बघा. आणि इकडे या बाजूला बघा, एवढा मोठा आकाश पाळणा आहे. आकाश पाळण्यात बसायच्या आधीच आकाश पाळण्यात बसल्यावर असं पोटात गोळे येतात का नाही तसं फिलिंग येईल. त्यानंतर गेलो हिमालयगड. तिथं जाऊन काय गडी डायलॉग बाजीच करायला आहे. पुष्पा झुके का नाही चला. तर चित्राची बहीण सुद्धा आली होती बघा. त्यांच्यासोबत ब्लॉग बनवला आणि नंतर आमचं नियोजन झालं कॉफी प्यायला जायचं. मस्त मध्ये संध्याकाळ झाली ती कॉफी प्यायला, पण कॉफीची मजा आम्हाला संध्याकाळच येते अलीकडे. त्यानंतर संध्याकाळ गेलो होतो बघा जेवायला. तर आजच्यासाठी एवढंच आहे गाईज. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय कवठे महांकाळ.